आत्ता रोड रस्ते हा विषय फक्त नगरपालिकेचा राहिला नसून त्याच्यामधून तुम्ही आलेल्या आपल्या जे आपल्याकडे नागरिक ज्या भावनेने येतात त्यांचं राहणीमान कसं आपण मोठं करू शकतो, वाढवू शकतो, हा एक माझा टार्गेट असणार की त्याच्यावरही भर देणार आहे. फक्त रोड रस्ते हे होतच राहतील आणि ते कायम सुरू असतात, पण आपण आपल्याप्रमाणे सोसायटीला काय चांगलं देऊ शकतो, हा एक माझं टार्गेट असणार आहे त्याच्यामध्ये. मित्रो नमस्कार. आकार डिजी9च्या डिजी9 पॉडकास्ट या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आता ऐन भरात आहेत आणि या निवडणुकांचा प्रचारही जोरात सुरू आहे. उमेदवार तुमच्या दारी येतोय, मतदानाची भीक मागतोय, जोगवा मागतोय आणि त्याच वेळेला नेमका मतदार काय विचार करतोय, मतदाराच्या मनात काय चालू आहे. मतदार मतं देताना दोन पद्धतीनं विचार करत असतो. एक तर उमेदवाराचा अनुभव आणि उमेदवाराने यापूर्वी केलेली कामं हा जेव्हा मुद्दा आपण लक्षात घेतो तेव्हा आपल्याला आपसुकच कळून चुकतं की हा उमेदवार पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा आहे तुमच्यासमोर आला आहे किंवा हा माजी नगरसेवक आहे, त्याला अनुभव आहे. अशा अनुभवी नगरसेवकांची जी दुसरी टर्म असते ती खरी कसोटी असते, कारण पहिल्यांदा त्याची पाटी कोरी असते, त्याच्या नावापुढे कुठलंच प्रगती पुस्तक जे लागलेलं नसतं. त्यामुळे होतं काय की जेव्हा तो दुसऱ्यांदा तुमच्या पुढे येतो, तुमच्याकडे तुमचं मतदान मागतो, तर त्याच्याकडून अपेक्षा जास्त असतात आणि मागच्या 5 वर्षांचा गत इतिहास असतो, त्यात त्याने केलेलं काम तुमच्यासमोर असतं. असाच एक उमेदवार आज आपल्यासोबत आहे. वसई विरार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, माजी सभापती, प्रदीर्घ अनुभव आहे असे किशोर पाटील माझ्यासोबत आहेत. किशोरजी नमस्कार. बहुजन विकास आघाडीचे या महानगरपालिकेचे उमेदवार म्हणून आता तुम्ही पुन्हा दुसऱ्यांदा मतदारांना सामोरे जात आहे. तुमचा प्रभागही तसा संमिश्र आहे, म्हणजे इमारती आहेत, काही चाळी आहेत, काही भाग जो आहे तो विकसित झालेलाच नाही आहे. डोंगर, दऱ्या, नद्या, तलाव असं सगळं काही तुमच्या या वॉर्डमध्ये आहे. त्या वॉर्डचा विचार करताना मागच्या 5 वर्षात तुम्ही केलेली कामं जी आहेत ती आज तुम्ही मतदारांसमोर जेव्हा ठेवता, तुम्हाला किती खात्री वाटते की यंदाही म्हणजे याही वेळेला मतदार तुम्हालाच पुन्हा एकदा निवडतील? सर, बघायला गेलं तर निवडतील असं आतापर्यंत जो प्रचार चालू आहे त्याच्यामध्ये एकच त्यांचं वाक्य असतं का दादा तुम्हीच पुन्हा आम्हाला पाहिजेत. कारण माझ्याबरोबर जे सहकारी दुसरे वॉर्ड होते त्या वॉर्डामध्येही कामं झालेली आहेत. 2015 ते 20 पर्यंत हा जो कार्यकाल होता आमचा, त्यामध्ये आम्ही केलेली कामांची पोचपावती आज लोकांना माहिती आहे. पण काही कारणास्तव जो कोविडपासून हा प्रशासक बसलेला आहे त्यामध्ये आपली कामं धीम्या गतीने किंवा आपण रखडलेलीच आहेत असं समजा. पण जसं तुम्ही सांगितलात माझ्याकडे भरपूर एरिया आहे, अलग अलग संमिश्र. त्यामध्ये माझा जो जोर आहे हा आमच्या जे आता नवीन प्रभागात जो नवीन एरिया आलेला आहे त्या आम्ही आता प्रचारामध्ये दरम्यान फिरतोय सर्वीकडे. त्यात प्रामुख्याने ड्रेनेज सिस्टम किंवा रोड्सचे जे आता हे 5 वर्षामुळे अटकलेले ह्याची भरपूर माग आहे. आणि त्यांनी माझ्या वॉर्डात झालेली कामं बघून मी जेव्हा त्यांना सांगतो का माझ्या 5 वर्षात मी अशी 22 करोडची फक्त ड्रेनेज सिस्टमवर कामं केलेली आहेत, कारण त्याच्यावर माझा एक चांगला अनुभव आता झालेला आहे. तर त्या अनुषंगाने त्यांना एक कुठेतरी पॉझिटिव्ह वाटतं का हा माणूस करणार आहे आणि केलेला आहे. आमच्या प्रभागातले दुसरे आहेत त्यांच्याकडनं त्यांना ही माहिती जाते का त्या वॉर्डामध्ये चांगली कामं झालेली आहेत. तर आहे असं हे नाही आहे, पक्क झालेलं आहे का आपली सीट आहे, आपण पुढे आहात. हे बहुजन विकास आघाडी जी नागरिकांबरोबर नातं जुळलेलं आहे त्या अनुषंगाने आपण पुन्हा मी तुम्हाला सांगतो का आपलीच सीट येणार आणि आपला प्रभाग येणारच आहे आपल्याकडे. तर विजयाची खात्री, आत्मविश्वास तर ठासून भरलेला दिसतोय तुमच्याकडे. त्यात तुम्ही सभापती होतात मागच्या टर्मला. सभापती म्हणून काम करताना कसा अनुभव आला होता? नाही, खूप चांगला होता. दादांनी आणि आपले लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवलेला माझ्यावर, त्या विश्वासाचा अनुषंगाने आम्ही भरपूर कामं अशी केली. त्याच्यावर माझा एक चांगला अभ्यास झाला. एक सभापती असताना काय काय करायला लागतं, कशा आपल्या वॉर्डातली कामं करून घ्यायची असतात. महापालिकेत रस्सीखेच असते साहेब, माझं काम पहिला करून द्या, माझं काम पहिलं. तर त्या कुठच्या अनुषंगाने आपण त्या कमिशनर्सपासून सर्व ऑफिसरांना, आपण सिटी इंजिनियर असतात
त्यांच्याबरोबर कशी कामं काढून घ्यायची आपली, हे एक त्याच्यामध्ये मी भरपूर चांगल्या प्रकारे शिकलो. त्याप्रमाणे माझ्या प्रभागात मी चांगली चांगली कामं पटापट आणत होतो. फक्त रोड रस्ते नाही तर आलेल्या अनुदानामधून काही अनुदान असतात जे ठराविक प्रभागासाठी असतात. त्या अनुदानातून कशा त्या विकास झाला पाहिजे, जसं स्लम वगैरे असतो त्याच्यासाठी एक अलग अनुदान असतो. त्याच्यातून त्या स्लम्सला अपलिफ्टिंग कसं करता आलं पाहिजे, त्या तिकडे काय देता येईल आपल्याला त्या ह्याच्यामध्ये, ते फंड्स कसे घ्यायचे, हा सर्व अभ्यास करताना खूप एक चांगला एक्सपिरियन्स मला आलेला आहे. आता पुढे त्याच एक्सपिरियन्सच्या जोरावर अजून किती चांगलं करू शकतो आपल्या या प्रभागात, हा माझा उद्देश असणार आहे आणि हाच माझा टार्गेट आहे त्याच्यामध्ये. आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताना एक जाहीरनामा तुमचा बनवला असेलच तुम्ही. त्या जाहीरनाम्यात अशी कोणती कामं आहेत जी तुम्हाला गेल्या 5 वर्षात करता आली नाही, म्हणजे त्याला काही कारण असतील, कोविड आहे किंवा प्रशासक होता, आणि तब्बल 10 वर्षांनंतर आपण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जातोय. काही ठिकाणी 5 वर्ष, 8 वर्ष, काही ठिकाणी 10-10 वर्ष झालीत. आणि वसई विरार महानगरपालिका त्यातलंच एक उदाहरण आहे. एक नगरसेवक म्हणून तुम्ही जे प्रभागासाठी काम केलं, त्याचसोबत सभापती पदाचा अनुभव असताना तुम्हाला संपूर्ण वसई विरार महानगरपालिका क्षेत्राचा तुम्हाला अनुभव आला असेल, किंवा एखादा तुमचा जो प्रभाग आहे, जे ज्या भागाचे तुम्ही सभापती होतात, तर तिथेही तुम्हाला अनेक नगरसेवकांसोबत डील करावं लागलं असेल. ते तुमच्याकडे कामं घेऊन येत असतील. हे सगळं करत असताना आता तुम्ही मागच्या 5 वर्षाचा अनुभव, त्यानंतर प्रशासकीय काळ जो गेला, त्यात जी नागरिकांची कुचंबना झाली, याचा सगळ्यांचा विचार करून एक जाहीरनामा तर सहज तयार करू शकतो आपण, की लोकांना काय हवंय, कुठल्या गोष्टी आपल्याकडून सुटल्यात, राहून गेल्यात, ज्या पुढच्या 5 वर्षात करायला हव्यात. तर अशी महत्त्वाची कोणती कामं आहेत की जी आता तुम्हाला पुढच्या 5 वर्षात करायची आहेत? विजयाबद्दल खात्री आहे, बरोबर, पण कामं काय आहेत आता? सध्या सर प्रशासकीय काळामध्ये माझ्या प्रभागात समीलपाडा येतो, एक उमराळे करमाळे हे परिसर येतो. तर ह्यामध्ये सध्या एक मोठा ज्वलंत एक असा प्रश्न जो निर्माण झाला आहे, तो आहे ड्रेनेज सिस्टमचा. नवीन जिथे प्रभाग नवीन डेव्हलपमेंट झालेली आहे, त्या डेव्हलपमेंटमध्ये जसे बिल्डर्स असतात ते एक रोड रस्ते बनवून तेवढा त्यांच्यापुरता करून ठेवलेलं असतं, पण बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर काय केलेलं नसतं. हा इन्फ्रास्ट्रक्चर सुरळीत झाला पाहिजे, जेणेकरून हा जो पावसाळ्यातला पाणी आहे हा कसा निचरावा ह्याच्यावर जोर देणार आहेत. कारण तिथे पूर्णतः काहीच इन्फ्रा नसल्यामुळे आज तिकडे चांगल्या चांगल्या लोकेशनला पण एक चांगली पावसाळ्याच्या टायमाला प्रॉब्लेम होतोय. त्याचबरोबर जसं तुम्ही बोललात, तर माझ्याकडे आता एक टार्गेटेड असे माझे भरपूरशी कामं आहेत जी मला करायची आहेत. आता रोड रस्ते हे होत राहतील, पण रिझर्वेशन्स जे आहेत, गार्डन रिझर्वेशन असतील, त्यामध्ये आपण मुलांसाठी काय देऊ शकतो, अभ्यासिकाची जाम गरज आहे आजच्या दगदगीच्या आणि आजूबाजूला तुम्ही बघत असाल सर्वीकडे रोड, मोठ्या मोठ्या बिल्डिंग, पण मुलांना अभ्यासिका ही आता काळाची गरज आहे. जशी लायब्ररी आणि अभ्यासिका ही आम्ही एकत्र करून कुठे चांगल्या स्पॉटला देऊ शकतो जिथे मुलं बसतील. कारण आत्ता रोड रस्ते हा विषय फक्त नगरपालिकेचा राहिला नसून त्याच्यामधून तुम्ही आलेल्या आपल्याकडे नागरिक ज्या भावनेने येतात त्यांचं राहणीमान कसं आपण मोठं करू शकतो, वाढवू शकतो, हा एक माझा टार्गेट असणार की त्याच्यावरही भर देणार पाहिजे. फक्त रोड रस्ते हे होतच राहतील आणि ते कायम सुरू असतात, पण आपण आपल्याप्रमाणे सोसायटीला काय चांगलं देऊ शकतो, हा एक माझं टार्गेट असणार आहे त्याच्यामध्ये. तुमच्या प्रभागामध्ये एक ऐतिहासिक स्थान आहे, चक्रेश्वर तलाव ज्याला म्हणतो आपण, त्यालाही जोडून काही गोष्टी करायच्या मागच्या तुमच्या टर्ममध्ये राहून गेलेल्या आहेत. हो, नाही त्याच्यामध्ये तळाव तर आमचं झालेलं आहे. त्या तळावाची आता थोडी कुठे कुठे दुरावस्था होते. या प्रशासक असल्यामुळे त्याच्यामधले खेळ मैदानामधले ते हे असतात जिमचे सामान, हे अर्धे चालू आहेत, अर्धे तुटले आहेत. हे अशा माझ्या प्रभागात नसून प्रभागाला लागूनच आहे, पण माझ्या प्रभागात किंवा इतरही प्रभागात जिथे जिथे आम्ही ते असे ठेवलेले आहेत, ही एक पुन्हा त्याच्यावर रचना करायला लागणार आहे. त्याला पुन्हा नीट सुरळीत चालू राहतील, नागरिकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल ह्याकडे लक्ष देऊन आपण बघणार आहे. तुमचा जो प्रभाग आहे, त्या प्रभागाची जी रचना आहे ती जर पाहिली तर बऱ्यापैकी इमारती आहेत, गृहसंकुल आहेत, आणि अगदीच नाही म्हणता येतील अशा पद्धतीच्या चाळी किंवा छोट्या वस्त्या आहेत. त्यामुळे तुम्हाला आता जो विकास झाला आहे वसई विरार महानगरपालिकेत किंवा वसई विरारमध्ये, तो जर कुठे दिसतो किंवा दाखवायचा झाला तर तो तुमचा प्रभाग आहे. म्हणजे अगदी यशवंतनगरमधल्या त्या इमारती ज्यांना फुलांची नावं दिली गेलीत, रोज, पेटल्स आणि असं सगळं,
तर त्या इमारती बघायला लोक पूर्वी यायचे की हे संकुल कसं बांधलंय. आता ह्या इमारती तर उभ्या राहिल्या, पण ह्या इमारती काही काळापूर्वी बांधल्या होत्या. म्हणजे आता त्याला 15 वर्ष उलटून गेलीत. त्यांच्या आता समस्यांना सुरुवात झाली आहे, की विकास होत गेला, पण त्या विकासामध्ये तुमच्या नगराची जी रचना असते, म्हणजे ड्रेनेज लाईन्स असतील, गटारं असतील, जे काही तुमचं सांडपाणी क्रिएट होतं त्या सगळ्या नागरी वस्त्यातून, त्याचा योग्य निचरा होत नाही. त्यामुळे या सगळ्या भागात आता पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या झाली आहे. तीच तुमची डोकेदुखी आहे, म्हणजे मला वाटतं तिकडच्या. त्यावर आता काय उपाययोजना करण्याचं तुम्ही असं काही मास्टर प्लॅन तयार केलाय का? तर प्लॅन हा आमच्या युवा आमदार क्षितिज ठाकूर यांनी बनवलेलाच होता. तुम्ही जसं बोललात, आपल्या इथे यशवंतनगर झालेलं आहे, लिंक रोड आहे, नालासोपारा विरार लिंक रोड. त्याच्या पश्चिमेच्या बाजूला वॉटर होल्डिंग पॉन्ड्स हे जे आहेत, हे आपल्याला जे पावसाळी पाणी जो आपल्या इथे सर्वात जास्त त्रास देतो, ह्यासाठी हे वॉटर होल्डिंग पॉन्ड्स आपण रिझर्व केलेले आहेत. त्याच्यातलं काही एकच जागा ही नगरपालिकेला हस्तांतरही झालेली आहे. तर आम्ही अपेक्षा करत होतो काहीतरी होईल, कारण हेच मुद्दे घेऊन मागे दुसरे इतर पक्षही आलेले का आम्ही ते डेव्हलप करू, हे करू, पण वर्षभर फक्त नारळच फोडले जातात, त्यात दुसरं काय होत नाहीये. हा जो निचऱ्याचा प्रॉब्लेम होता, होय, हा कुठेतरी ते त्यांच्या हातात आल्यानंतर काहीतरी करतील अशी आशा सर्वांना होती, पण ती झाली नाहीये. निराशा ही लोकांकडे आलेली आहे. पण माझ्याच प्रभागात हे मोठे वॉटर होल्डिंग पॉन्ड्स आहेत. तर 100% त्या पॉन्ड्स बरोबर त्याला कसं काय ब्युटिफिकेशन करू शकतो. फक्त हे पॉन्ड्सच नसून तिकडे एक नागरिकांना विरंगुळा केंद्र कसं करता येईल, पॉन्ड्सला लागून जॉगिंग ट्रॅक्स वगैरे कसं करता येईल, लिंक रोडला असलेला रोडला नागरिक सकाळी पहाटे सिनियर सिटीजन असू दे, ॲथलीट असू दे, हा रोड वॉकसाठी जॉगिंगसाठी वापरला जातो. तर त्याला कसं काय आपण डेव्हलप करता येईल, ही त्याच्यावर मागची आमची पूर्वतयारी झालेलीच आहे. जसं जसं आपण पुढे जातोय बॉडी बसेल आमची, 100% बॉडी बसणार आहे, ते तर आहेच. पण त्या अनुषंगाने ही कामं आपण करून घेणार आहोत. मित्रो, कसं आहे की महानगरपालिका म्हटल्या की चाळी, वस्त्या, काही इमारती, काही गृहनिर्माण संकुलं, ज्याला कॉम्प्लेक्स म्हणतो आपण, अशा अनेक संमिश्र अशा गोष्टी आपण त्या प्रभागात बघतो. काही प्रभाग असे आहेत की जिथे वॉटर मीटर, गटर या बेसिक सुविधांपासून सुरुवात होते. पण काही प्रभाग असेही आहेत, जे किशोर पाटील यांच्या प्रभागासारखं उदाहरण आहे, की जिथं सुविधांची आता खऱ्या अर्थानं ज्याला अपग्रेडेशन म्हणतो, बेसिक सुविधा तिथं तर आहेतच आहेत. जे मागच्या 5 वर्षात त्यांनी जे काम केलंय ते दिसतंच आहे. पण आता त्याला अपग्रेड करण्याची वेळ आली आहे, आणि त्या अपग्रेडेशनसाठी त्यांना खात्री आहे की ते या अपग्रेडेशनसाठी मतदार मलाच पुन्हा निवडणार आहेत. तसं त्यांना प्रचारात मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांच्या बोलण्यातून ते जाणवतही आहे. आणि त्यांनी जी काही स्वप्न पाहिली आहेत, जे संकल्प आपल्यासमोर ठेवलेत, ते कदाचित खरेही ठरतील आणि ते यशस्वी ठरोत, यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. आपण वसई विरार महानगरपालिकेत जी विभिन्नता पाहतो, विविधता पाहतो, म्हणजे कुठे तुमच्या प्रभागासारखा एक प्रभाग आहे जो काही हाय प्रोफाईलकडे जाणारा असा येतो, तर काही ठिकाणी खरोखर पाड्या, वस्त्या आणि चाळींचा प्रभाग, ही अशी जी पराकोटीची विविधता आहे इथे, आणि त्यामुळेच वसई विरारकडे बघण्याचा दृष्टिकोनही माणसाचा बदलतो. अशा या वसई विरारचा विकास व्हावा, आणि बहुजनाचा विकास जो तुम्हाला अपेक्षित आहे तो या निवडणुकीतून साधला जावा, या शुभेच्छा देतो. धन्यवाद.